नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट। तर आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता सायली आणि कुसुमताई ज्या ठिकाणी अर्जुनचं आणि प्रियाचं लग्न असतं त्या ठिकाणी म्हणजेच फार्म हाऊसवर जायला निघालेले असतात। इतक्यात त्या ठिकाणी मधुभाऊ आलेले असतात। मधुभाऊंना बघून सायली आणि कुसुमताई दोघींना सुद्धा आश्चर्य वाटतं। तर मधुभाऊ हे सायलीकडे बघतात आणि म्हणत असतात, लग्नाला चालली आहे स्वतःच्या। त्याबरोबर लगेच इकडे कुसुमताई ही मधुभाऊंच्या समोर येत उभी राहते आणि मधुभाऊंना समजावून सांगते की हे बघा मधुभाऊ, आज ती तिच्या सासरी चालली आहे, प्लीज आज तिला अडवू नका। त्याबरोबर मधुभाऊ सायलीच्या पुढे येतात आणि सायलीला म्हणतात, तेच म्हणतोय, लग्नाला जाते स्वतःच्या आणि स्वतःच्या बापाचा आशीर्वाद नाही घेणार। आता हे ऐकून सायलीला खूप जास्त आनंद होतो आणि सायली एकही सेकंदाचा वेळ न घालवता लगेच मधुभाऊंना वाकून नमस्कार करते। मधुभाऊ तिला आशीर्वाद देत म्हणत असतात की कायम सुखी राहा, खुश राहा, तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं तुझ्या मनासारखं हो, सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण हो। आता हे ऐकल्यानंतर सायली उभी राहते आणि मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ म्हणजे तुमचीसुद्धा हीच इच्छा आहे ना की सगळं माझ्या मनासारखं व्हावं, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या? बोला ना मधुभाऊ। आता मात्र मधुभाऊ काही उत्तर देत नाही। सायली लगेचच मधुभाऊंना घट्ट मिठी मारते। त्यानंतर आता इकडे लगेच सायली आणि मधुभाऊ हे असे एकत्र पाहून कुसुमताईला खूप जास्त आनंद झालेला असतो, ती सुद्धा भावूक झालेली असते। तर इकडे सायली आणि मधुभाऊसुद्धा खूप जास्त भावूक झालेले असतात। तर आता मधुभाऊ हे सायलीला उत्तर देत म्हणतात की साऊ, तू जेव्हा लहान होतीस, शाळेत होतीस ना, तेव्हा शाळेत घडलेली अगदी छोटी मोठी बारीक सगळी गोष्ट तू मला घरी येऊन सांगायचीस। इतकंच नाही तर कोणतीही गोष्ट करताना तू मला विचारायचीस, माझं मत घ्यायचीस। पण आता तू खूप मोठी झालेली आहेस, आता तुला तुझी मतं आहेत, तुझ्या इच्छा आहेत। त्यामुळे एक बाप म्हणून आता मी काही करू शकत नाही, फक्त तुला आशीर्वाद देऊ शकतो की सगळं तुझ्या मनासारखं होऊ देत, सगळं तुला पाहिजे तसं घडू देत। पण शेवटी महत्त्वाचं काय, ते तुझं मत, तुला काय वाटतं तसंच सगळं घडणार आहे। आता मधुभाऊंनी असं म्हटल्याच्या नंतर सायलीला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं, पण तरीसुद्धा ती मधुभाऊंना काहीच बोलत नाही आणि मग ती फक्त मधुभाऊंना विनंती करत असते, मधुभाऊ ऐका ना, ज्यावेळेस माझं लग्न लागणार आहे आज, त्यावेळेस तुम्ही तिथे असाल ना? आता मात्र मधुभाऊ निशब्द होतात। सायली मधुभाऊंना पुन्हा एकदा म्हणत असते, मधुभाऊ बोला ना, याल ना तुम्ही माझ्या लग्नाला? मधुभाऊ, पण मधुभाऊ काहीच बोलत नाही, उलट ते सायलीला लांब करतात आणि एक बाजूला तोंड करून उभे राहतात। सायली म्हणत असते, मधुभाऊ असं नका ना करू, अहो आज ज्यावेळेस तुमच्या लेकीची पाठवणी होईल त्यावेळेस तुम्ही तिथे येणार नाही का? मधुभाऊ प्लीज बोला ना काहीतरी, याल ना तुम्ही माझ्या लग्नाला? आता मात्र मधुभाऊ काहीच बोलत नाही, हे बघून सायलीला खूप जास्त वाईट वाटतं। तर कुसुमताईला मात्र आता हे सगळं बघवत नाही। कुसुमताई सायलीला म्हणत असते, सायली आता रडायचं नाही, चल सायली। आणि मग लगेचच कुसुमताई सायलीचा हात पकडते। सायली ही मधुभाऊंना विनंती करत असते, मधुभाऊ बोला ना काहीतरी, पण मधुभाऊ मात्र काही बोलायला तयार नसतात। आता कुसुमताई ही सायलीला मधुभाऊंपासून लांब करते आणि मग त्या दोघी दरवाज्यात जाऊन मधुभाऊंकडे बघत असतात, पण मधुभाऊंचा निश्चय ठाम असतो, ते सायलीकडे एकदाही मागे वळून सुद्धा पाहत नाही। आता मधुभाऊ पाहत नाही ही गोष्ट ज्यावेळेस कुसुमताईच्या आणि सायलीच्या लक्षात येते त्यावेळेस सायलीला खूप वाईट वाटतं, पण कुसुमताई सायलीला आधार देते आणि मग ती तिला तिकडनं घेऊन जाते। तर इकडे मधुभाऊंना ज्यावेळेस अंदाज येतो की सायली ही त्या ठिकाणून निघून गेलेली आहे त्यावेळेस मधुभाऊसुद्धा मागे फिरतात आणि मग ते सुद्धा रडत असतात। खरं तर सायलीच्या सासरी जाण्याचं दुःख मधुभाऊंना सुद्धा असतं, पण हे सगळं सायली जे काही करते ते मधुभाऊंना पटत नसतं, त्यामुळे ते तिच्याशी बोलत नसतात। पण तरीसुद्धा तिच्या सासरी जाण्याच्या कल्पनेने त्यांनासुद्धा वाईट वाटतं आणि ते सुद्धा रडत असतात। तर दुसरीकडे आपलं अर्जुनबरोबर लग्न होणार आहे फायनली, ह्या विचारानेच प्रिया खूप जास्त खुश असते आणि ती आता साक्षीबरोबर फोनवरती बोलत असते। ती साक्षीला सांगत असते की साक्षी 90% काय 99% लढाई आपण जिंकलेलो आहोत, आता फक्त
उरलेला 1% आहे आणि तो सुद्धा आता काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. एकदा का अर्जुनवर आणि माझ्यावर मंगलाष्टका पडल्या की मग मात्र त्याबरोबर लगेच इकडे साक्षी म्हणत असते, हे बघ ते सगळं मला माहीत आहे आणि ते सगळं होणारच आहे. त्यामुळे आता एकदा का तुझं आणि अर्जुनचं लग्न झालं की मगच मला तू कॉल कर. तर इकडे प्रिया म्हणत असते की अगं नाही, पण ती चाळीत ठेवली होती तशी जर ही माणसं निघाली तर. त्यावर साक्षी ही तिला सांगत असते, हे बघ प्रिया, तू उगाच नको त्या शंका कुशंका काढू नकोस. त्यावर प्रिया म्हणत असते, अगं पण आपण काळजी घ्यायला हवी ना. त्यावर प्रियाला साक्षी सांगत असते, मी तिथे गार्ड्स त्याच्यासाठीच पाठवलेत आणि एकदा की तुझं आणि अर्जुनचं लग्न झालं ना मग बघ, मला खरं तर त्या सायलीला काही नाही करायचं, मला त्या अर्जुनला चिरडायचं आहे, त्याला घोळात घ्यायचं आहे. एकदा का त्याचं तुझ्याशी लग्न झालं की मग तो तुझ्यात गुंतेल आणि त्यानंतर त्याचं माझ्या केसवरून लक्ष बाजूला होईल, विचलित होईल आणि मग मी ह्या केसमधून बाहेर पडू शकेन. आता जोशी वकिलांनी हे तर प्रूफ केलेलं आहे की मी ज्या ठिकाणी तो खून झाला तिथे नव्हते. आता फक्त हे प्रूफ व्हायचं बाकी आहे की हे सगळं त्या मधुकर पाटलांनी केलं आहे आणि मग त्यांना होणार फाशीची शिक्षा आणि माझ्या आयुष्याची होणार नवीन सुरुवात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यामध्ये काहीसुद्धा चूक तुझ्याकडून थोडीसुद्धा होता कामा नये. कारण जर आता तुझ्याकडून काही चूक झाली ना प्रिया, तर तुला फक्त उत्तरं माझ्या प्रश्नांची द्यायची नाही, तर तुला यावेळेस नागराज अंकल आणि बाबा दोघांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळे तुला तर माहीतच आहे काय करावं लागेल ते तुला. त्याबरोबर पुढे साक्षी विचारते, तुझ्या लक्षात येत आहे ना मी काय म्हणते ते. त्याबरोबर लगेचच प्रिया हो हो येत आहे असं म्हणायला लागते. तर लगेच पुढे आता साक्षी तिला सांगते, आता मंगलाष्टका होईपर्यंत मला कॉल करायचा नाही. तुला आणि मलासुद्धा पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मग ती फोन कट करते. तर आता इकडे तिला अण्णा विचारत असतात की काय गं, झालं का मंगलाष्टका, चढली का ती प्रिया बोहल्यावरती. तर इकडे लगेचच साक्षी सांगत असते की नाही, अजून बोहल्यावरती तर चढलेली नाही आहे, पण आता थोड्याच वेळात ती बोहल्यावरती चढणार आहे. तर इकडे लगेचच अण्णा सांगत असतात की जर एखादा माणूस आपल्याला जास्त नडत असेल ना तर त्याला आपला जावई बनवून घ्यायचा, म्हणजे तो आपल्या खिशात येतो. त्याबरोबर लगेच साक्षी ही अण्णांना म्हणत असते, म्हणजे बघा हा अण्णा, तुम्ही त्या अर्जुनला तुमचा जावई म्हणवताय खरा, मग ती प्रिया तुमची मुलगी होईल. त्याबरोबर आता हे ऐकल्यावर लगेचच अण्णा हात वर करतात आणि म्हणतात, नाही 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 बाबा नाही, ती शिंग मारणारी मला नकोच. त्याबरोबर लगेच पुढे आता वकील साहेब सांगत असतात की आपल्याला आता प्रियाला जास्त फेवरमध्ये घेण्याची गरज नाही, तिची गरज आता संपली आहे. त्याबरोबर लगेचच साक्षी म्हणत असते, वकील साहेब तुम्ही नेहमीच असं म्हणत असता. पण त्याबरोबर लगेच वकील साहेब म्हणतात, नाही साक्षी मॅडम, आता मी जे म्हणतोय ते खरं आहे. कारण एकदा का कोर्टामध्ये सिद्ध झालं की तुम्ही काही केलेलं नाही की मग त्या मधुकर पाटलांना शिक्षा होणार. त्याबरोबर लगेच अण्णा म्हणत असतात, म्हणजे एकदा का कोर्टाने निर्णय दिला की तो जज असं म्हणणार तर ह्या गुन्ह्यामध्ये मधुकर पाटील यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा होते. आणि मग ते तिघही विकृतपणे हसत असतात. तर इकडे रविराज काका हे प्रियाच्या खोलीमध्ये आलेले असतात. प्रियाच्या गालावरून हात फिरवत, आज माझी लेक किती सुंदर दिसते असं ते म्हणतात. त्यानंतर ते प्रियाला सांगत असतात की ज्यावेळेस तू लहान होतीस त्यावेळेस तुझे लाड करता नाही आले, तू कुठे पडली असशील, तुला काही लागलं असेल तर तिथे औषधही लावता नाही आलं. लग्न होणं मुलीचं म्हणजे बापाच्यासाठी खूप मोठा आणि अवघड प्रसंग असतो. पण सगळी सासरची मंडळी तुझी खूप चांगली आहे, त्यांना कायम साथ दे. हे सगळं व्यवस्थित स्वीकारायला अर्जुनला सुद्धा थोडा वेळ दे. सगळं काही व्यवस्थित आणि छान होईल. खरं तर आज असं वाटलं की एकदा तुला सुभेदारांची सून होण्यापूर्वी माझी मुलगी म्हणून पाहावं. एकदा का आज तुझ्यावरती अष्टका पडल्या की मग मात्र तू अर्जुनची बायको होणार, सुभेदारांची सून होणार आणि त्यानंतर आपल्या दोघांमध्ये आणखी अंतर येणार आणि हे अंतर खूप मोठं असतं. त्याबरोबर लगेचच इकडे प्रिया म्हणत असते, बाबा अहो असं काय बोलताय तुम्ही, बाप लेकीमध्ये कधी असं अंतर वगैरे काही पडतं का.
खरं तर आता प्रियाला मनातल्या मनात हे सगळं ऐकून ड्रामा वाटत असतो. तिला हे सगळं बोर होत असतं. ती मनात म्हणत असते, अरे किल्लेदार कशाला उगाच मला इमोशनल करतोय. एकदा का सुभेदारांची प्रॉपर्टी माझ्या खिशात आली की तुझ्याकडे मी वळणारच आहे. तेव्हा मला बापाची आठवण येईलच. तर इकडे रविराज काका म्हणत असतात, काळजी घे बाळा स्वतःची आणि संसार अगदी सुखाने कर. तू खूप चांगल्या कुटुंबात जात आहेस. कुटुंबांची काळजी घे, पण ह्या बापाला सुद्धा कधी विसरू नकोस. आता तू लग्न होऊन सासरी जाणार म्हटलं की मला अन्न पाणी गोड नाही लागणार. त्यामुळे तुझ्या वाटेवरती तुझ्या बापाचे डोळे कायमच लागून असतील. तर बापाची आठवण काढ, बापाला कधी विसरू नकोस. आता हे सगळं ऐकताना प्रियाला खूप जास्त बोर होत असतं, बोर वाटत असतं. पण तरीसुद्धा रविराज काका बोलत असलेली प्रत्येक गोष्ट ती ऐकत असते. तर पुढे रविराज काका हे प्रियाला सांगत असतात, अगं आज तुझं लग्न आहे आणि मी काय हे इथे तुझ्यासमोर अश्रू गाळत बसलोय. चल, एवढं म्हणत ते तिकडनं निघून जातात. तर इकडे प्रिया म्हणत असते, आता मला या सगळ्या इमोशनल ड्रामांमध्ये काहीसुद्धा इंटरेस्ट नाही. आता मला फक्त अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे. एकदा का माझं आणि अर्जुनचं लग्न झालं की मग मात्र माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण होणार. आता फक्त काही कालाचा अवधी राहिलेला आहे. तर इकडे सायली आणि कुसुमताई रिक्षाने जायला निघालेल्या असतात फार्म हाऊसवरती. आणि आता मात्र सायली खूपच जास्त खुश असते. ती रिक्षावाल्याला विचारते, दादा किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला. रिक्षावाला सांगत असतो, ताई किमान अर्धा तास लागेल. सायली म्हणते, एवढा वेळ? त्यावर तो रिक्षावाला म्हणतो, हो ताई. तर आता कुसुमताई ही सायलीची मस्करी करत असते. इतक्यात पुढे दिसतं तर काय, खूप ट्रॅफिक लागलेलं असतो. रिक्षावाला म्हणतो, थांबा ताई, काय झालं ते जरा बघावं लागेल, मी बघून येतो. आणि त्यानंतर आता रिक्षावाला ट्रॅफिक का बरं जाम झालंय ते पाहण्यासाठी म्हणून तिकडनं निघून जातो. तर इकडे कुसुमताई आणि सायली मात्र एकमेकीबरोबर बोलत असतात. इतक्यात नागराज काका प्रियाच्या खोलीमध्ये आलेला असतो. आता प्रिया ही नागराज काकांना सांगत असते, आपण 99% लढाई जिंकलेली आहे. आता फक्त 1% बाकी आहे. तर नागराज हा तिला म्हणत असतो, 1% बाकी आहेस ना प्रिया? त्या 1%मध्ये जरी काही गडबड झाली ना तरी याद राख. प्रिया म्हणते, असं काही नाही होणार, तुम्ही का असा विचार करताय? त्यावर नागराज काका म्हणतो, कॉन्फिडन्स कुठे आहे? तुझ्या चेहऱ्यावरती आणि तुझ्या आवाजामध्ये दोघांमध्ये सुद्धा काहीच कॉन्फिडन्स नाही आहे प्रिया, लक्षात येत आहे का तुझ्या? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटचा 1% हा कायम महत्त्वाचा असतो. जर त्यामध्ये काही गडबड झाली ना तर एवढी सगळी केलेली मेहनत पाण्यात जाईल तुझी. आणि आज तुझ्या पाठी हा सुरा घेऊन मी उभा राहणार आहे. अगं असं बघू नकोस माझ्याकडे, सुरा घेऊन मामा उभा राहतो ना. त्याबरोबर प्रिया म्हणते, पण तुम्ही तर माझे मामा नाही आहात, तुम्ही तर माझे काका आहात आणि ते सुद्धा खोटे. त्यावर प्रिया ही त्यांना म्हणत असते, तर मग ते तिला सांगतात की मी तुझा खोटा काका जरी असलो तरी एक गोष्ट लक्षात ठेव, काका खोटा नाही तर तन्वी खोटी आहे. आणि काकाला मामा कसा काय बनवायचा हे सगळं मला बरोबर माहीत आहे. त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुझ्या पाठी हा सुरा घेऊन उभा असताना मी कोणतं कर्तव्य बजावणार आहे. आता मात्र प्रिया घाबरते. तर नागराज तो सुरा खिशात टाकत म्हणतो, अगं तुला घाम बघ किती फुटलाय, घाबरली आहेस बघ तू किती. एक काम कर, मेकअप करून घे, मेकअप सगळा उतरलाय असं म्हणतो. त्याबरोबर आता इकडे मेकअप करण्याचं वगैरे प्रियाला काही धाडस उरलेलं नसतं, कारण ती खूप जास्त घाबरलेली असते आणि आता नागराजच्या बोलण्याचाच ती विचार करत असते. तर इकडे दुसरीकडे अजूनही ट्रॅफिक न हल्ल्यामुळे सायली स्वतःच रिक्षातून खाली उतरते आणि मग ती ट्रॅफिक हवालदारांजवळ येऊन त्यांना विचारते की साहेब काय झालं आहे, एवढी ट्रॅफिक इथे का जाम झाली आहे, काय झालं आहे सांगा ना. त्याबरोबर ते साहेब हे सायलीला सांगायला लागतात की अहो पुढे खूप मोठा एक भीषण अपघात झालेला आहे. ती समोर 3 गाड्या एकमेकांना ठोकलेल्या आहेत, त्यामुळे ही एवढी गर्दी जाम झालेली आहे. पण नशीब त्यामध्ये कोणाला काही इजा वगैरे झाली नाही, कोणाला काही लागलं नाही. त्याबरोबर सायली ही विचारत असते की हे सगळं कधी संपणार, कधी थांबेल हे सगळं, ट्रॅफिक कधी सुटणार. त्याबरोबर ते ट्रॅफिक पोलीस सांगत असतात की आम्हाला तरी ते कसं सांगता येईल, आम्ही सुद्धा काही सांगू शकणार नाही. आणि त्यानंतर आता ते तिकडनं निघून जात असतात. तर सायली त्यांना थांबवून सांगते की दादा प्लीज काहीतरी करा ना, अहो मला खूप महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे. त्यावर ते ट्रॅफिक पोलीस म्हणत असतात, ताई इथे
सगळ्यांनाच महत्त्वाच्या कामांसाठी जायचं आहे. हे बघा, गाड्या हलवण्यासाठी सोय केलेली आहे, पण उगाच तुम्ही मला त्रास देऊ नका. आणि मग ते दादा आता तिकडनं निघून जातात. तर इकडे मात्र सायलीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर प्रियाने गेटवरती ज्या लोकांना पहारा देण्यासाठी उभं केलेलं असतं, ती लोक सायलीला आत पोहोचता येऊ नये यासाठी कडेकोट पाळा देत असतात. तर दुसरीकडे आता लग्नाच्या विधींची सगळी तयारी झालेली असते. तर आता आपण मग सुरुवात करायची का, असं पूर्णाजी गुरुजींना विचारतात. गुरुजी हो चालेल असं म्हणतात. इतक्यात त्या ठिकाणी प्रिया आणि अर्जुनसुद्धा पोहोचलेले असतात. आता प्रिया आणि अर्जुन आल्याबरोबर सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात, कारण ते दोघंही खूप छान दिसत असतात. तर इकडे प्रताप हा लगेचच विचारत असतो अश्विनला, अश्विन आपलं काय ठरलं होतं, ज्यावेळेस अर्जुन आणि तन्वी येणार त्यावेळेस बँड वाजणार की नाही, मग कुठं आहे बँड. त्याबरोबर लगेचच अश्विन सांगत असतो, अहो डॅड सॉरी, मी त्या बँडवाल्यांना कॉल केला होता, पण त्यांना यायला थोडा उशीर होणार आहे असं त्यांचं मत आहे. त्याबरोबर लगेच इकडे मग सगळे म्हणतात, जर ते जवळ आले असतील तर आपण थांबूयात. तर प्रिया म्हणते, कशाला थांबायचं आपण, तसंसुद्धा पूर्णाजी बँड हे सगळं आपण फक्त आपल्या हौशीसाठी करणार आहोत ना, मग त्यासाठी लग्नाचे विधी थांबवायची काय गरज आहे. नाही म्हणजे उगाच नंतर मुहूर्त टळायला नको म्हणून फक्त मी म्हणत होते, तुम्हाला काय वाटतं. त्याबरोबर इकडे पूर्णाजीला सुद्धा आता प्रियाचं मत पटलेलं असतं. उगाच मुहूर्त चुकवणं चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे मग पूर्णाजी ही लगेचच गुरुजींना म्हणत असते, गुरुजी तुम्ही मुहूर्ताला सुरुवात करा आणि बँडचं काय तो येईलच. त्यानंतर इकडे अर्जुनची अजिबात इच्छा नसते, मनस्थितीही नसते, पण चैतन्य त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याला हे सगळं सहन करण्याची थोडीशी हिंमत देतो, ताकद देतो. त्यानंतर आता अर्जुन आणि प्रिया दोघंसुद्धा पुढे आलेले असतात आणि मग ते दोघंसुद्धा आता पाटावरती बसलेले असतात. तर पूर्णाई ही गुरुजींना सांगत असते, गुरुजी तुम्ही आता पुढच्या विधींना सुरुवात करा, लग्न लावून घ्या. तर आता अर्जुनला विधी सुरू होण्यापासूनच सायलीची आठवण यायला लागलेली असते आणि तो सायलीला खूप जास्त मिस करत असतो. तर आता इकडे प्रतिमा आत्यांनासुद्धा एका खोलीमध्ये बसायला पूर्णाजीने सांगितलेलं असतं, कारण हे शास्त्र असतं की लग्न सुरू असताना नवरी मुलीच्या आईने लग्नाचे विधी ऐकायचे नसतात आणि त्यामुळे आता प्रतिमा त्या ह्या एका खोलीत गुपचूप बसलेल्या असतात. बसलेले असतानासुद्धा प्रतिमा आत्यांच्या मनात फक्त सायलीचे विचार येत असतात. त्यांना आठवत असतं सायलीचे भरलेले डोळे, सायली रडत असलेली वगैरे सगळंच. आणि मग आता प्रतिमा आत्यांना अर्जुनने लग्नासाठी दिलेला होकार, त्याच्या मनाची नसलेली तयारी सगळं आठवायला लागतं. आता एकाएकी प्रतिमा आत्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात, पण तरीसुद्धा त्या अगदी शांत असतात, गुपचूप बसलेल्या असतात. तर आता इकडे लगेचच गुरुजी हे लग्नाच्या विधींना सुरुवात करण्यासाठी नवरी मुलीच्या मामाला बोलवा असं म्हणतात. त्याबरोबर लगेच प्रताप म्हणतो, हो आलो, हा काय नवरी मुलीचा मामा तयारच आहे. त्याबरोबर लगेचच इकडे आता काकी त्यांना सांगत असतात की नाही भाऊजी, एरवी असता तुम्ही तन्वीचे मामा, पण आज नाही, आज तुम्ही वरपिता आहात, त्यामुळे आज तिच्या पाठीशी तुम्ही नाही थांबू शकत. त्याबरोबर लगेच प्रताप म्हणतात, अगं पण मग तन्वीला दुसरा मामा कोण आहे माझ्याशिवाय, कुठे आहे इथं मामा. त्याबरोबर लगेच इकडे नागराज म्हणायला लागतो, मी नात्याने जरी तिचा काका असलो तरीसुद्धा प्रतिमा वहिनी मला भाऊच मानते, त्यामुळे मी आजचे हे विधी पूर्ण करूच शकतो. काय म्हणजे पूर्णाजी चालेल ना तुम्हाला. त्याबरोबर लगेच पूर्णाजी हो चालेल म्हणतात. तर लगेच नागराज हा प्रियाला विचारतो, तन्वी काय गं तुला चालेल ना. नाही म्हणजे मी फक्त तुझ्या मागे हा असा सुरा घेऊन उभा राहणार आहे, मी तुला काही करणार वगैरे नाही आहे. त्याबरोबर लगेच इकडे अश्विन म्हणतो, काका अहो काय गंमत करताय. त्याबरोबर लगेच नागराज म्हणायला लागतो, अरे नाही रे, फक्त गमतीने म्हणतोय मी, मस्करी करतोय तिची. आणि मग लगेचच आता नागराज हा मामाच्या जागी येऊन प्रियाच्या मागे सुरा घेऊन उभा राहिलेला असतो. आणि त्यानंतर गुरुजी हे लग्नाच्या विधींना सुरुवात करतात. मध्ये अंतरपाठ धरलं जातं, एक बाजूला प्रिया असते, एक बाजूला अर्जुन असतो. आता प्रिया मात्र मनातून खुश असते की आता अर्जुनचं आणि माझं लग्न फायनली होणार. पण ही सायली काही गोंधळ नाही ना घालणार, ती इथे आली नसेल ना, काही गडबड झाली नसेल ना, तिने माझ्यासमोर आणून अर्जुन व्यतिरिक्त कोणी दुसराच मुलगा उभा केला नसेल ना. तर इकडे रिक्षावाला हा सायलीला सांगतो की ताई अहो मुंगी जाईल, इतकी जागासुद्धा नाही आहे रस्त्याला, आपण काय करणार. तर आता मात्र सायलीला प्रश्न पडतो की आपण करायचं तर
काय, ती त्या रिक्षावाल्याला रिक्वेस्ट करते, दादा आता तुम्हीच काहीतरी करू शकाल, काहीतरी करा ना प्लीज. तर रिक्षावाला म्हणतो, ताई अहो काय करणार मी तरी, बरं थांबा काय करायचं ते आता मीच बघतो, असं म्हणत तो रिक्षावाला तिकडनं निघून जातो. तर इकडे आता मात्र सायलीला टेन्शन आलेलं असतं की पुढे काय होणार, कसं होणार. तर कुसुमताई तिला धीर देत म्हणते, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. सायली ही कुसुमताईला म्हणत असते, कुसुमताई आपण चल चालत जायला निघूयात. त्यावर कुसुमताई सायलीला म्हणते, सायली तुला काही वेड वगैरे लागलं आहे का, अगं चालत आपण कशा जाणार आहोत, ते फार्म हाऊस हे बाहेर आहे, शहराच्या बाहेर आपण जाईपर्यंत लग्न लागूनसुद्धा गेलेलं असेल. अर्जुन आणि प्रियाचं जायलाच आपल्याला रिक्षाने अर्धा तास लागतो आहे, मग चालत किती वेळ लागेल. आता इकडे सायली म्हणत असते, मग मला दुसरा काही पर्याय सुचत नाही आहे कुसुमताई, काय करायचं आपण. कुसुमताई ही सायलीची समजूत काढत तिला म्हणत असते, तू काही काळजी करू नकोस, हे बघ ट्रॅफिक लागलं आहे, थोड्या वेळात हलेल, आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचू, तू काही काळजी करू नकोस. तर दुसरीकडे प्रिया ही मनातल्या मनात विचार करत असते, अर्जुन व्यतिरिक्त कोणी दुसराच मुलगा त्याच्यासमोर सायलीने उभा नाही ना केला. आणि मग ती अंतरपाठ खाली करून अर्जुनचा चेहरा बघण्याचा खूप प्रयत्न करत असते. तर इकडे अस्मिता म्हणत असते की नवरी मुलीला नवरदेवाचा चेहरा बघायचा आहे, तिला काही धीर निघत नाही. तर अश्विन हा प्रियाला सांगत असतो, हे बघ आता थोडा वेळ राहिलेला आहे तन्वी, काही मिनटं राहिली आहेत, तोवर फक्त कळ काढ. आता सगळेजण प्रियाला हसत असतात, पण प्रियाला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. मंगलाष्टका जशा पुढे वाढत चाललेले असतात तसे तसे सगळेच भावूक होत चाललेले असतात, सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी येत असतं. पण प्रियाला मात्र या सगळ्याचं काही घेणं देणंच नसतं, तिला फक्त सायली इथे आली तर याच गोष्टीची भीती वाटत असते. तर आता मात्र इकडे सायली ही पुन्हा एकदा त्या ट्रॅफिक पोलीस दादांना विचारते की दादा किती वेळ लागेल ह्या गाड्या हलवायला, आणि गाड्या हलवण्यासाठी काही सोय केली आहे का. त्यावर ते ट्रॅफिक पोलीस सांगत असतात की हो सोय केलेली आहे, पण प्लीज तुम्ही मला सारखं सारखं असं सतवू नका, आम्हीसुद्धा नाही सांगू शकत की ट्रॅफिक कधी हलणार. सायली म्हणत असते, दादा मला खूप महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे हो. त्यावर ते सायलीला म्हणतात, इथे सगळ्यांनाच काही ना काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे ताई, तुम्ही थांबा जरा. आणि मग तो तिकडनं निघून जातो. तर इकडे आता सायली ही लगेचच देवयाईला म्हणत असते, देवयाई माझं प्रेम मिळवण्यासाठी जे जे काही करायला हवं ते सगळं मी केलेलं आहे, पण तू तरीही माझी साथ का देत नाही आहेस. आता काही झालं तरी मी सुद्धा माघार घेणार नाही, मी काही करून माझं प्रेम मिळवणारच. आता परीक्षा माझी नाही तर तुझी आहे, तू मला साथ दे, असं सायली देवयाईला सांगत असते आणि हात जोडत असते. तर दुसरीकडे प्रिया ही आता गुरुजींना म्हणत असते, गुरुजी आता हे विधी पूर्ण झालेत, मग आपण आता मंगळसूत्र घालायचा विधी पूर्ण करायचा का. त्याबरोबर गुरुजी म्हणतात की हो हो चालेल. आणि मग आता अर्जुनच्या हातामध्ये मंगळसूत्र देते कल्पना आणि म्हणते, हे घे घाल आता तन्वीच्या गळ्यात. त्याबरोबर प्रिया खूप जास्त खुश झालेली असते. अर्जुन नाराज होऊन ते मंगळसूत्र पकडतो, तेच त्या ठिकाणी सायलीची एंट्री होते आणि सायली म्हणते, मी आली आहे ठरल्याप्रमाणे माझ्या नवऱ्याशी लग्न करायला, मिसेस सायली अर्जुन सुभेदार. त्याबरोबर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तो अर्जुनला मात्र बरं वाटलेलं असतं. आणि हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक मालिकेचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहतील. आता तुम्हाला काय वाटतं, इकडे सायली आलेली तर आहे, पण आता पुढे घडणार काय, अर्जुन आणि सायलीचं लग्न होणार की प्रियाचं आणि अर्जुनचंच लग्न होणार, ते पाहायला विसरू नका. थँक्यू.